नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगमध्ये आज आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुनना आता प्रियावरती दाट संशय आलेला आहे की तिच्या आईला ती रक्त का डोनेट करत नाही. सुरू करूया ठरलं तर मग आजचा भाग. प्रतिमाला ॲडमिट केलेलं असतं कारण तिला थकवा जाणवत असतो म्हणून. आता तिची ब्लड टेस्ट केलेली आहे. त्यानंतर डॉक्टर सांगतात की तिला ॲनिमिया झालेला आहे आणि तिला व्हिटॅमिन B12ची सुद्धा कमतरता आहे आणि आजार तसा गंभीरच आहे. यानंतर आता हे ब्लडचे रिपोर्ट अश्विनसुद्धा पाहतो. त्यानंतर रविराज म्हणतो की अरे नक्की काय झालेलं आहे प्रतिमाला. आणि अश्विनच्या लक्षात येतं की म्हणूनच गेले काही दिवस झालं प्रतिमा त्याला थकवा जाणवत होता म्हणून. आणि शरीरातील रक्तसुद्धा बरंच कमी झालेलं आहे. सायली म्हणते त्या व्यवस्थित बऱ्या होतील का. अश्विन म्हणतो हो, आपण तशी आशा करूया. अर्जुन म्हणतो असं काही तू बोलू नकोस अश्विन, जी काही ट्रीटमेंट असेल ना ती आत्ता लगेच सुरू कर. अश्विन म्हणतो मला असं वाटतंय प्रतिमा त्याला आपल्याला लगेच रक्त डोनेट करावं लागेल. रविराज म्हणतो मग आता वाट कशाची बघताय. डॉक्टर म्हणतात आता प्रतिमाचा रक्तगट हा O निगेटिव्ह आहे आणि सध्या हॉस्पिटलमध्ये ह्या ब्लड ग्रुपचं रक्त अवेलेबल नाही म्हणून. आणि मिळणं सुद्धा थोडंसं कठीण असतं कारण अशा ब्लड ग्रुपची लोक फार कमी असतात. आम्ही करू काहीतरी मॅनेज. रविराज म्हणतो मॅनेज करायची काय गरज आहे, तन्वी देईल ना. अश्विन म्हणतो की अरे आई व आणि मुलीचं प्रत्येक रक्तगट एक असेलच असं नाही काका. रविराज म्हणतो की मी अंदाज बांधत नाही, मला खात्री आहे, मला माहीत आहे की प्रतिमाचा आणि तन्वीचा रक्तगट एकच आहे. रविराज म्हणतो की लहानपणी तन्वीची टेस्ट केलेली होती तेव्हाच मला कळलेलं आहे की दोघींचा रक्तगट हा O निगेटिव्हच आहे. हे ऐकल्यावरती आता अश्विन त्या रूममधून बाहेर येतो आणि लगेच तन्वीला फोन करतो आणि तन्वी सांगते की आता अश्विनचा फोन आलेला आहे. प्रताप म्हणतो फोन स्पीकरवरती टाक. अश्विन म्हणतो जशी असेल ना तशी पटकन निघ म्हणून. तर प्रिया म्हणते काय झालं म्हणून. यानंतर अश्विन सांगतो की प्रतिमाला तुला रक्त द्यायचं आहे कारण प्रतिमा त्याचा आणि तुझा रक्तगट एकच आहे, O निगेटिव्ह आहे. त्यामुळे तू जशी असशील ना तशी पटकन हॉस्पिटलला ये आणि प्रतिमा त्याला रक्त दे. आणि प्रिया म्हणते की मी. अश्विन म्हणतो तू रक्त देणार नाही तर दुसरं कोण. प्रिया म्हणते हो, आमचं दोघींचं रक्त एकच असणार ना, शेवटी ती माझी आई आहे, मी तिची मुलगी आहे. अश्विन म्हणतो की अगं असं काही नसतं की आई आणि मुलीचं रक्तगट एकच असेलच कंपल्सरी नाही. अगं पण तुमच्या दोघींचा एकच रक्तगट आहे कारण रविराज काकाने ते सांगितलेलं आहे. आणि तू पटकन हॉस्पिटलला ये, मी तुझी वाट बघतोय. हे ऐकल्यावर आता तन्वीला टेन्शन येतं. अश्विन म्हणतो तू ऐकतेस ना. तन्वी हो म्हणते आणि पुढच्या 15 मिनिटांमध्ये हॉस्पिटलला यायला तो प्रियाला सांगतो. प्रियाला तर प्रश्न पडतो आपण जर रक्त दिलं प्रतिमाला तर सगळ्यांना कळेल की आपण तन्वी नाही तर प्रिया आहोत आणि आपलं विंग फुटेल. प्रिया आता विचार करत उभी असते. प्रताप चिडतो आणि म्हणतो अगं अशा वेळी एक एक सेकंदसुद्धा महत्त्वाचा असतो, कशाला वाट बघत बसलीस, पटकन जा म्हणून. सुमन म्हणते की अगं आता चांगलं वागण्याची तुला एक संधी चालून आलेली आहे तर ती सोडू नकोस, पटकन जा म्हणून. कल्पना म्हणते गेल्या गेल्या पटकन रक्त प्रतिमाला दे आणि तिथे काय घडतंय ना ते सगळं आम्हाला सांग आणि पटकन निघ. पूर्णाजीसुद्धा जायला सांगते आणि अस्मिता म्हणते अगं आता पटकन जा, अजिबात जास्तीचा वेळ काढू नकोस. अर्जुन म्हणतो तन्वी येणार आहे का. रविराज म्हणतो येणार नाही कसं होईल, तिच्या आईला तिच्या रक्ताची गरज आहे, तिला यायलाच पाहिजे म्हणून. अश्विन म्हणतो ती येणार आहे आणि आईला रक्ताची गरज आहे म्हटल्यावरती ती कशी काय घरी थांबेल म्हणून. अर्जुन म्हणतो तोपर्यंत अश्विन पुढची तयारी करायला घे. अश्विन म्हणतो तन्वी आल्यानंतर मी लगेच रक्तगट चेक करतो आणि आणि रक्त द्यायला परत सुरू करतो म्हणून. सायली म्हणते जोपर्यंत प्रिया समोर येणार नाही ना तोपर्यंत अश्विन भाऊजी माझा काही विश्वास बसणार नाही, तोपर्यंत आपण दुसरी काहीतरी रक्ताची सोय करूया. अर्जुन म्हणतो अश्विन आपण पुढची 10 मिनिटं तन्वीची वाट बघूया, त्यानंतर पुढे काय करता येते ते पाहूयात. इकडे सायलीला प्रतिमाची काळजी लागलेली असते आणि प्रतिमाबरोबर व्यतीत केलेले क्षण तिला आठवत असतात. सुमन इकडे म्हणते की प्रतिमा वहिनी एवढ्या बऱ्या नव्हत्या हे आपल्याला कधीच कळलं नाही, एवढं रक्ताची कमतरता आहे हे आपल्या लक्षात कसं काय नाही. कल्पना म्हणते की प्रतिमा कधीही तिला काही त्रास होत असला तर आपल्याला सांगतच नव्हती. अस्मिता म्हणते मला तर टेन्शन येते आणि मी सायलीला कॉल करून विचारते की प्रतिमा त्या कशी आहे. कल्पना म्हणते की मी तिच्याशी बोलते. अस्मिता तू कॉल करू नको, बोलता बोलता उगाच तुझा BP वाढायचा. इकडे सायली सांगते की प्रतिमा त्यांना रक्त दिल्याशिवाय त्यांना काही बरं वाटणार नाही. हे ऐकल्यावरती कल्पना म्हणते अजून रक्त दिलं गेलेलं नाही, केव्हाची तन्वी घरातून निघाली नाही, अजून कशी काय पोचली नाही.
सायली म्हणते, "तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही बघतो की प्रिया कुठपर्यंत आली आहे ते." आता सायली सांगते की आई म्हणाल्या की प्रिया मगाशीच निघालेली आहे. आता प्रतिमाला ICUमध्ये ठेवलेलं असतं. सायली तिला काचेतून पाहत असते. प्रतिमा तिला हात करते. आता सायली आतमध्ये जाते. प्रतिमा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. सायली म्हणते की तुम्ही बोलू नका, तुम्हाला अशक्तपणा खूप आलेला आहे, तुम्हाला लवकरच बरं वाटेल आणि तुम्ही शांतपणे झोपून राहा. सायली आता बाहेर आल्यानंतर विचारते की प्रिया आली का? अर्जुन म्हणतो नाही. आता अश्विन म्हणतो, थांबा मी फोन करून बघतो की ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे. अश्विनचा फोन आल्यानंतर आता प्रिया अजिबात त्याचा फोन उचलत नाही. अश्विन म्हणतो की मी परत एकदा फोन करून बघतो, पण प्रिया मात्र अश्विनचे फोन काही उचलत नसते. प्रियाला प्रश्न पडतो की आता आपला ब्लड ग्रुप कसा लपवून ठेवायचा, आणि हे जर कळलं तर मग आपली सुभेदारांच्या घरातून कायमची अकलपट्टी होईल. एवढ्यात प्रियाला नागराजने दिलेली धमकी आठवते की तो म्हटलेला असतो, तू माझ्याशी डबल गेम खेळतेस ना, तुझी गेम मी तुझ्यावरतीच पलटवणार आहे. अगं मी आणि मैपजरी जेलमध्ये सडत असलो ना, तरी तू सुद्धा काही बाहेर सुखाने जगणार नाही. प्रियाला प्रश्न पडतो, काही झालं तरी आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावंच लागणार आहे, पण अश्विन परत परत फोन करेल म्हणून ती फोन स्विच ऑफ करून ठेवते.